मी दचकून झोपेतून जागा झालो, कारण सुमन मला उठवायला लागलेली होती. ती मला म्हणत होती, "अहो उठा, 12:15 वाजून गेलेत. तुम्हाला 12:30ची गाडी पकडायची आहे ना?" तसं मी लगबगीनं धक्का बसल्यासारखं उठून बसलो आणि मी भिंतीवरच्या घड्याळात बघितलं तर खरोखरच 12:15 वाजलेली होती. आज मला खूपच उशीर झालेला होता. आजची गाडी सापडते का नाही असं मला वाटायला लागलं आणि मी पटकन उठलो आणि मोरीतला ब्रश घेऊन पुन्हा दात घासत घराच्या बाहेरच्या अंगणामध्ये जाऊन उभं राहिलो. तोपर्यंत सुमनने गरम पाण्याची बादली न्हाणीमध्ये नेऊन ठेवली होती आणि ती माझ्या पाठीमागून आली आणि मला म्हणाली, "लवकर आंघोळ करून घ्या, तोपर्यंत मी चहाचं आधण ठेवते." तसं मी पटकन माझं दात घासणं उरकलं आणि न्हाणीमध्ये शिरलो. जसं मी माझ्या अंगावर गरम पाणी ओतून घेतलं तसं मला बरं वाटायला लागलं. न्हाणीतून बाहेर येत कपडे घालत घालतच मी सुमनला विचारलं, "सुमन, आज मला लवकर का उठवलं नाहीस? बघ किती उशीर झाला." तशी सुमन म्हणाली, "अहो किती वेळ तुम्हाला हाका मारत होते, पण तुम्ही उठलाच नाही." त्यात सुमनचा तरी काय दोष म्हणा. दिवसभराच्या कामानं कंटाळा येऊन जायचा. माझ्या शेतामध्ये मी भाजीपाला लावलेला होता, कारण आम्हाला शेत खूपच कमी. कारण मला पकडून आम्ही 4 भावंड. आमच्या वडिलांनी दारूच्या व्यसनापायी आमची बरीचशी जमीन विकून घालवली आणि जी काही थोडीशी राहिली होती त्याच्या 4 वाटण्या करून प्रत्येकाला थोडी थोडी जमीन दिलेली होती. म्हणजे साधारणतः प्रत्येक भावाला 4 ते 5 गुंठे जमीन आली असेल. आता तेवढ्याच जमिनीमध्ये आम्ही काहीतरी करून आमची गुजराण करत होतो. तो काळ होता 90चा. आत्ताच्यासारख्या सुखसोयी त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. गाड्यांची, रस्त्यांची एवढी चांगली सोय नव्हती आणि त्यातच आमचं गाव पडलं एक खेडेगाव. जवळपास कोणतंही ST स्टँड नाही. फक्त एक जमेची बाजू म्हणजे आमच्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर अजून एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक छोटंसं रेल्वे स्टेशन होतं. आता दिवसातून 2-3 रेल्वे गाड्या त्या रेल्वे स्टेशनवरून जात होत्या, पण त्या सगळ्या एक्सप्रेस गाड्या होत्या. त्या गाड्या त्या रेल्वे स्टेशनवर कधीच थांबायच्या नाहीत. फक्त रात्री 12:30 वाजता एक लोकल गाडी असायची. ती आमच्या गावाच्या बाजूच्या त्या रेल्वे स्टेशनजवळ थांबायची आणि तीच गाडी पुढे शहरामध्ये जायची आणि मला भाजीपाला घेऊन त्या रात्रीच्या 12:30 वाजताच्या गाडीने शहरामध्ये जावं लागायचं. ती 12:30ची गाडी मला सापडली की मी पहाटे 3 वाजेपर्यंत शहरातल्या मार्केटमध्ये पोचायचो. सकाळी 7 वाजता सौदे चालू व्हायचे, पण तोपर्यंत मी मार्केटमध्येच कुठंतरी एखादी जागा पकडून झोपायचो. सकाळी 7 वाजता लवकर सौदे चालू झाले की आपला शेतमाल तिथंच विकून रोख पैसे घेऊन मी सकाळी 9च्या गाडीनं पुन्हा माझ्या घरी परत यायचो. घरी यायला मला 11:30-12 वाजायचे. त्यानंतर दिवसभर थोडासा आराम करायचा. तोपर्यंत सुमन शेतामध्ये जाऊन भाजीपाला गोळा करून आणायची. असा आमचा रोजचा ठरलेला दिनक्रम होता. आता मी चुलीसमोर जाऊन बसलो तेवढ्यात सुमनने एका मोठ्या पेल्यामध्ये गरम गरम चहा ओतला. मी आता त्या गरम गरम चहाचे घोट माझ्या घशातून खाली उतरवत होतो तोपर्यंत सुमनने जेवणाचं गाठोडं बांधून माझ्या बाजूला ठेवलं आणि ती म्हणाली, "सकाळी माल विकला की कुठंतरी जागा बघून जेवून घ्या, उपाशी राहू नका." तसं मी तिला सांगितलं, "हो गं बाई, मी जेवीन कुठंतरी, तू नकोस काळजी करू." त्यानंतर मी लगबगीनं उठलो आणि घराच्या बाहेर पडलो. थंडी खूपच वाढलेली होती. मी अंगामध्ये स्वेटर चढवला आणि कानाभोवती मफलर गुंडाळलं आणि घराच्या बाहेर ठेवलेलं ते पालेभाज्याचं मोठं गाठोडं मी सुमनच्या मदतीने उचलून डोक्यावर घेतलं. जाताना मी सुमनला म्हणालो, "चल सुमन, येतो मी, घराचा दरवाजा व्यवस्थित लावून घे." त्यानंतर ती घरामध्ये निघून गेली आणि मी आता ते गाठोडं डोक्यावर सावरत सावरत पुन्हा त्या रेल्वे स्थानकाचा रस्ता कापायला लागलो. डोक्यावरच्या गाठोड्यामध्ये ओझं जरी नसलं तरी पालेभाज्या असल्यामुळं ते गाठोडं खूपच मोठं वाटत होतं. मी आता मला जेवढ्या जोरात चालता येईल तेवढ्या जोरात चालायचा प्रयत्न करत होतो, कारण 12:30ची गाडी मिळणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. गावंदरीच्या रस्त्याने खाली उतरून गेल्यानंतर समोर एक ओढा लागला. कच्चीच पायवाट होती त्या ओढ्यातून. त्या कच्च्या पायवाटेने मी तो ओढा पार केला आणि पुन्हा एक मोठी चढण लागली. ती चढण चढून वर गेलं की पुढंच रेल्वे स्टेशन यायचं, पण अजून पण ते बरंचसं लांब होतं. पण लांब जरी असलं तरी ते माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आलेलं होतं. आता मी जशी ती ओढ्याच्या पलीकडची चढण चढायला लागलो तसं मला रेल्वेचा मोठा बोंगा ऐकू आला. अरे बापरे, हे काय? रेल्वेचा बोंगा ऐकू येतोय म्हणजे गाडी आली वाटतं. तसं मी अजून जोरजोराने चालायचा प्रयत्न करायला लागलो, पण बोंगा वाजला म्हणजे गाडी आता 2च मिनिटात रेल्वे स्टेशनवर येणार हे मला माहिती होतं. तेवढ्यात गडबडीमध्ये चालण्याच्या नादात माझ्या पायाला चांगलीच ठेच लागली
पायाला लागलेली चिकळ मस्तकामध्ये गेली. मी तसाच उभं राहून विवळलो. पण आता विवळण्यासाठी पण माझ्याकडे टाईम नव्हता. मी आता तसाच पाय ओढत ओढत पुढं चालायला लागलो. खरं तर मला खूपच वेदना व्हायला लागलेल्या होत्या. खाली वाकून बघितलं तर पायामधून बरंचसं रक्त यायला लागलेलं होतं. पण आता गाठोडं खाली ठेवून पायाला काहीतरी बांधायसाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता. मी आता लंगडत लंगडत तसाच त्या चढणीवरून वर चढायला लागलो. गाडी आता हळूहळू रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली. तरी पण मी रेल्वे स्टेशनपासून बराचसा लांब होतो. 1-2 मिनटं थांबल्यानंतर गाडी पुन्हा निघाली. मी अंगातल्या सर्व ताकदीनिशी रेल्वे स्टेशन गाठायचा प्रयत्न करायला लागलो. पण आता ते माझ्यासाठी शक्य नव्हतं, कारण गाडीनं आता चांगलाच वेग पकडला होता. मनातून मी खूपच निराश झालो. धडाधड धडाधड भूमी हातरवत ती रेल्वे गाडी आता पुढच्या दिशेने निघून गेली आणि 5 मिनिटांनी मी रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो. एकदम हताश मी ते माझ्या डोक्यावरचं गाठोडं त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर खाली उतरवलं आणि मी एका कोपऱ्याला जाऊन बसलो. खेडेगावातलं रेल्वे स्टेशन असल्यामुळं तिथं कुणीच नव्हतं. फक्त मी एकटाच होतो. मला काय करावं तेच समजत नव्हतं. आणि घरी जाऊन तरी काय करणार? आजचा माल उद्यापर्यंत पूर्णपणे सुकून जाईल. त्यामुळं मी मनात ठरवलं की काही झालं तरी हा माल घेऊन शहरात जायचंच. आता त्यासाठी माझ्यासमोर दुसरा एक पर्याय होता. तो पर्याय म्हणजे पहाटे 3 वाजता येणारी गाडी. पण आता इथं रेल्वे स्टेशनवर थांबणार तरी कुठं? आणि मी त्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून इकडे तिकडे बघायला लागलो, जेणेकरून मला तिथे विसावे घेण्यासाठी एखादी जागा सापडते का याचा मी कानोसा घ्यायला लागलो. तेवढ्यात माझी नजर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे असलेल्या एका रेल्वेच्या जुन्या डब्याकडे गेली, ज्याला आपण बोगी पण म्हणतो. तो डबा बऱ्याच दिवसापासून तिथं उभा होता. तसा त्या रेल्वे स्टेशनवरून येता जाता मी त्या डब्याला रोजच बघायचो. आणि माझ्या मनात विचार येऊन गेला की आता 3 वाजेपर्यंत आपण त्या बोगीमध्येच थांबावं. आणि मी माझं गाठोडं व्यवस्थित रेल्वे स्टेशनवर ठेवलं आणि पुन्हा त्या रेल्वे स्टेशनच्या डाव्या बाजूला असणाऱ्या त्या बोगीकडे मी चालायला लागलो. साधारणतः एक 100-150 फुटाच्या अंतरावरच ती बोगी होती. रेल्वे स्टेशनवरच्या पोलवरच्या प्रकाश झोतामध्ये ती बोगी एकदम मला स्पष्ट दिसत होती. मी आता हळूहळू चालत त्या बोगीजवळ गेलो. एकदम जुन्या काळातली बोगी होती ती. त्याला फक्त 2च दरवाजे होते, एक अलीकडच्या बाजूला आणि दुसरा पलीकडच्या बाजूला. बाकी सगळ्या खिडक्याच होत्या. आता मी त्या बोगीच्या एकदम मधोमध असणाऱ्या त्या डाव्या बाजूच्या दरवाजाजवळ गेलो आणि मी त्या बोगीमध्ये चढून पहिल्यांदा कानोसा घेतला की खरंच ती जागा मला 3 वाजेपर्यंत थांबण्यासाठी योग्य आहे की नाही. त्यावेळी मी माझ्या खिशामध्ये एक छोटा टॉर्च ठेवायचो. मी तो टॉर्च चालू केला आणि त्या बोगीमध्ये सगळीकडे त्याचा प्रकाशझोत फिरवायला लागलो. बोगीची अवस्था बघून असं वाटत होतं की बरेच दिवस झालं त्या बोगीमध्ये कुणीच आलेलं किंवा गेलेलं नसावं. आणि येईल तरी कशाला? ती बोगी खूपच जुनाट होती. बऱ्याच ठिकाणचा पत्रा सडलेला होता. आतमध्ये सगळीकडे जाळ्या लागलेल्या होत्या. पण एक गोष्ट मात्र होती, जसं मी त्या बोगीमध्ये गेलो तसं माझं बाहेरच्या थंड हवेपासून थोडंसं का होईना पण संरक्षण झालेलं होतं. त्यामुळे मला त्या बोगीमध्ये थोडंसं उबदार वाटायला लागलं. आता मी त्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला वळलो आणि माझ्या हातातल्या बॅटरीच्या प्रकाशझोतामध्ये मी पुन्हा बोगीच्या चांगला लांबपर्यंत आतमध्ये गेलो आणि मी एकदम त्या ठिकाणी जाऊन पोचलो ज्या ठिकाणी ती बोगी संपते. त्या ठिकाणी शेवटी एक बाकडं थोडंसं बऱ्यापैकी अवस्थेमध्ये होतं. मी जाऊन त्या बाकड्यावर बसलो. फाटलेलं जरी असलं तरी त्याच्यावर कुशन होतं. त्यामुळे मला तिथं बसल्यावर थोडंसं उबदार वाटलं. मी आता माझ्या अंगाचा तसाच मुटकुळा केला आणि मी खिडकीजवळ डोकं टेकवून बसलो. कानाभोवती मफलर मी चांगला गुंडाळून घेतला. खांद्यावरची शाल माझ्या सगळ्या अंगावर पांघरून घेतली आणि तसंच खिडकीला डोकं टेकवून बसलेलो असताना दिवसभराच्या कामामुळे खूपच थकवा आल्यामुळे माझा कधी डोळा लागला ते मलाच कळलं नाही आणि मी गाढ झोपलो. त्यानंतर अचानक मला जाग आली, कारण मला माझ्या बाजूला कसली तरी हालचाल जाणवत होती. तसा मी झोपेतनं जागा झालो, पण मी फक्त माझे डोळे उघडले आणि माझ्या बाजूला कशाचा आवाज येतोय याचा कानोसा घ्यायला लागलो. तसं मला जाणवलं की माझ्या बाजूचं वातावरण एकदम थंडगार पडलेलं आणि कसला तरी थंडगार स्पर्श मला माझ्या डाव्या खांद्याजवळ होत होता. त्याचा तो स्पर्श माझ्या उघड्या हाताला मला एकदम स्पष्ट जाणवत होता. काहीतरी केसाळ वस्तू माझ्या हातावरून फिरत होती असं मला जाणवत होतं. तसं मी एकदम दचकलो आणि माझ्या डाव्या बाजूला वळून बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं.
मला वाटलं की कदाचित माझ्या अंगावर एखादा किडा किंवा एखादा पक्षी वगैरे फिरला असेल, म्हणून मी पुन्हा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा मी खिडकीला डोकं टेकवून झोपायचा प्रयत्न करायला लागलो. आणि एक 5 मिनटं मी त्या खिडकीला डोकं टेकवून बसलो असेल नसेल तेवढ्यात मला माझ्या डाव्या बाजूने पुन्हा कसली तरी चाहूल जाणवली. मला आता माझ्या डाव्या बाजूने कुणीतरी मोठमोठ्याने श्वास घेत असल्यासारखं जाणवलं. तसा मी दचकलो. भीतीनं माझं शरीर गोठून गेलं, कारण आता यावेळी माझ्या बाजूला कोण आलं असेल, काय असेल ते. कदाचित एखादा वाघ किंवा एखादा लांडगा तर नसेल ना. आणि त्या तसल्या थंडीत मला दरदरून घाम फुटला, शरीराला हलकासा कंप सुटला. पण मी लगेचच माझ्या मनावर संयम मिळवला आणि मी ठरवलं की आपल्या बाजूला काहीही असो, जर तो प्राणी असेल तर आपण असंच निश्चित पडून राहूया, कारण आपण जर हल्लो तर तो प्राणी नक्कीच आपल्यावर हल्ला करेल. त्यामुळं मनातून घाबरलेलो असतानासुद्धा मी तसाच निश्चित पडून राहिलेलो होतो. पण माझं डाव्या बाजूला वळून बघायचं धाडस होत नव्हतं. हळूहळू ते श्वासोच्छ्वास माझ्या चांगलेच जवळ यायला लागले आणि आता ते श्वासोच्छ्वास माझ्या कानाजवळ आले. मी माझा जीव मुठीत धरून बसलेलोच होतो. तेवढ्यात अचानक मला माझ्या कानाजवळ एकदम थंडगार स्पर्श जाणवला, एकदम बर्फासारखा. आणि त्या ठिकाणी मला थोडंसं ओलं ओलं वाटायला लागलं. तसं माझ्या लक्षात आलं की माझ्या बाजूला जी गोष्ट होती ती माझ्या शरीराला जिभेने चाटत होती. तसं मात्र मी पुरता घाबरून गेलो. माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढली. त्याचा तो थंडगार स्पर्श आता माझ्या कानाजवळून माझ्या मानेजवळ गेला आणि पुन्हा अचानक ती वस्तू माझ्या कानापासून लांब गेली. तसं मी सुटकेचा निश्वास सोडला. मला वाटलं की आता ते जे काही असेल ते इथून निघून गेलेलं असावं आणि मी आता थोडासा सावरून बसणार. तेवढ्यात मला माझ्या डाव्या पायाजवळ काहीतरी जाणवलं. मगाशी ठेच लागल्यामुळं माझ्या डाव्या पायाजवळ चांगलीच जखम झालेली होती आणि त्या जखमेतून अजून पण रक्त येतच होतं. आता मला माझ्या डाव्या पायाजवळ जिथं मला ती जखम झाली होती तिथं मला कसला तरी स्पर्श जाणवला, जसं की कुणीतरी माझी ती जखम चाटत असावं. तोच स्पर्श मगाच्यासारखा एकदम थंडगार. तसा मी एकदम दचकलो आणि किंचाळून मी माझा पाय झटकला. तशी माझ्या पायाजवळची ती वस्तू सरकन सरपटत निघून गेली. मी पटकन माझ्या खिशातला टॉर्च काढला आणि माझ्या आजूबाजूला टॉर्च फिरवायला लागलो. तर आता माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी आता घाबरत घाबरतच त्या टॉर्चचा प्रकाश झोत बाकड्यांच्या मधल्या त्या मोकळ्या जागेमध्ये टाकला. तरी पण मला कोणीच दिसत नव्हतं. मला खूपच भीती वाटायला लागली आणि मला वाटायला लागलं की आपण आता या बोगीतून खाली उतरावं. म्हणून मी आता सावरत उठलो आणि त्या बोगीतून बाहेर पडणार. तेवढ्यात मला त्या डब्याच्या दरवाजाजवळ जे बाकडं होतं त्या बाकड्याजवळ कसली तरी हालचाल जाणवली. तसं माझ्या लक्षात आलं की ती वस्तू अजून पण त्या बोगीमध्येच होती आणि ती त्या बाकड्याजवळच होती. तेवढ्यात आता मला जे समोर दिसलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मित्रांनो, मी आत्ता जे समोर बघितलं त्यावर विश्वास ठेवणं शक्यच नव्हतं, कारण ते एकदम विचित्र आणि अगम्य होतं. हळूहळू माझ्या बॅटरीच्या प्रकाश झोतामध्ये दरवाजाजवळच्या बाकड्याजवळून एक काळी सावली आली, ज्याला कसलाच आकार नव्हता. एखाद्या काळ्या ढगासारखं किंवा धुरासारखं म्हणा. ती आकृती हळूहळू जमिनीवरून सरपटत सरपटत त्या बाकड्यांच्या मधल्या मोकळ्या जागेमध्ये आली. त्याला आकार नव्हता, पण त्याचं अस्तित्व, त्याची हालचाल मात्र मला एकदम स्पष्ट जाणवत होती. मी खूपच घाबरलो होतो. मी पूर्णपणे भीतीनं थिजून एकटकपणे त्या वस्तूकडे बघतच होतो. हळूहळू त्या वस्तूला एक विचित्र आकार यायला लागला, जसं की त्याला 2 हात आणि 2 पाय फुटत असावेत. त्या आकृतीला एक तोंडासारखा भाग पण फुटला. ते बघून माझी तर दातखिळीच बसलेली होती आणि हळूच ती आकृती एकदम उठून उभी राहिली. जरी अस्पष्ट असलं तरी त्याला आता बऱ्यापैकी आकार मिळालेला होता. त्या आकृतीचा जो तोंडासारखा भाग होता त्याच्यावर 2 लाल भडक डोळे प्रकट झाले. तसं माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय. मी जे काय बघत होतो ते एकदम अमानवीय होतं आणि त्या दिवशी मला कळलं की भूत, प्रेत, पिशाच्य जे म्हणतात ते हेच तर नसेल ना. त्या विचारानंच माझी पाचावर धारण बसली आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटलं की आज माझं काही खरं नाही. मी मनातल्या मनात देवाचा धावा करायला लागलो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझी बायको मला रोज रात्री प्रवासावर जाताना बाळूमामाचा भंडारा बांधलेली एक पुडी द्यायची आणि ती पुडी माझ्या कमरेलाच बांधलेली असायची. तसं माझ्या ते लक्षात आलं आणि मी लगबगीनं माझ्या कमरेजवळ हात घातला आणि थरथरत्या हातानं ती पुडी शोधायचा प्रयत्न करायला लागलो.
तशी 2च मिनिटामध्ये मला ती पुडी पण सापडली. मी थरथरत्या हातानंच ती पुडी माझ्या डाव्या हाताच्या तळहातावर घेतली आणि उजव्या हातानं ती पुडी सोडायला लागलो. आणि जशी मी ती पुडी सोडली तशी ती माझ्या जवळजवळ यायला लागलेली आकृती अचानक 10-15 फूट मागं सरली. मी आता तो भंडारा माझ्या कपाळाला लावला आणि ती पुडी माझ्या मुठीमध्ये धरून मी हळूहळू चालत त्या दरवाजाकडे चाललो. आता मी जसं जसं त्या दरवाजाकडे जात होतो तशी ती काळी आकृती हळूहळू मागं सरत होती आणि मागं सरकत सरकत ती बोगीच्या एकदम पलीकडच्या बाजूच्या कोपऱ्याला गेली. मी पटकन गडबड केली आणि दरवाजातून बाहेर उडी टाकली. मी चाचपडत खाली पडलो, पण कसा तरी तोल सावरत मी पुन्हा उठलो. पायाच्या जखमेमधून पुन्हा एकदा रक्त भळाभळ व्हायला लागलं. मला खूपच वेदना होत होत्या. मी पटकन उठलो आणि जीवाच्या आकांताने रेल्वे स्टेशनकडे पळायला लागलो. आणि 5च मिनिटात मी पळत पळत रेल्वे स्टेशन गाठलं आणि मी माझ्या भाजीपाल्याच्या गाठोड्याजवळ जाऊन बसलो. पायातून बरंचसं रक्त वाहत होतं, पण आता भीतीमुळं मला त्याची जाणीवच नव्हती. मी आता माझी नजर पुन्हा त्या डाव्या बाजूला असणाऱ्या त्या बोगीकडे वळवली, तर मला आता त्या बोगीच्या दरवाजाजवळ कसली तरी हालचाल जाणवत होती आणि ती धुरासारखी आकृती हळूच त्या दरवाजातून बाहेर आली. चांगली 5-6 फूट उंचीची ती आकृती होती. त्याचे लाल डोळे अजून पण मलाच बघत होते. कदाचित त्याला आपल्या हातातलं सावज निसटल्याचं दुःख होत असेल. ती आकृती अजून पण माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती, पण माझ्या हातात असणाऱ्या त्या बाळूमामाच्या भंडाऱ्यामुळं ती मला इजा पोचवू शकली नव्हती. आणि थोड्या वेळाने ती आकृती पुन्हा त्या बोगीमध्ये निघून गेली. आणि पुढे एक 5-10 मिनिटांमध्येच मला रेल्वेचा एक बोंगा ऐकू आला. तसं माझ्या जीवामध्ये जीव आला. 5च मिनिटामध्ये एक ट्रेन रेल्वे स्टेशनवर येऊन उभी राहिली. मी पटकन माझं गाठोडं उचललं आणि ते रेल्वेच्या डब्यामध्ये टाकलं आणि मी आतमध्ये जाऊन बसलो. तसं मला थोडंसं हायसं वाटलं. शेजारच्या माणसाला विचारलं किती वाजले, तर त्याने सांगितलं की 3 वाजलेत म्हणून. म्हणजे 3 वाजताची ट्रेन मला मिळालेली होती. त्यानंतर मी सुखरूपपणे 5 वाजता शहरामध्ये पण पोचलो आणि दुपारी 12 वाजता मी माझ्या घरी पण परत आलो. पण मी माझ्या बायकोला माझ्यासोबत घडलेली कोणतीच गोष्ट सांगितली नाही, कारण ती उगीचच काळजी करत बसली असती. पण त्या दिवसानंतर मात्र मला त्या रेल्वे स्टेशनवर रात्री जायची भीती मात्र वाटत होती. पण बाळूमामाचा भंडारा माझ्यासोबत असला की माझ्यामध्ये एक वेगळंच धाडस यायचं. पण त्या घटनेनंतर मात्र मी कधीही त्या बोगीच्या जवळपाससुद्धा फिरकलो नाही, कारण त्या दिवशीचा तो प्रसंग आज जरी मला आठवला तरी माझ्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.